रुसली कुंकू हसलं मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अनुसयेला भेटण्यासाठी वेकुळ झालेल्या आढळरावांचं स्वप्न शेवटी कृष्णाने एका झटक्यात पूर्ण केलेलं असतं. पण ही गोष्ट आता बाळजाला समजलेली असते आणि त्यामुळे बाळजाचा संताप होत असतो. आढळरावांनी ओझरत का होईना पण अनुसयाला पाहिलेलं असतं आणि जेव्हा ते अनुसयाला पाहतात तेव्हा त्यांना कृष्णासुद्धा त्याच ठिकाणी त्याच एरियामध्ये दिसलेली असते आणि त्यांना ह्या गोष्टीची पूर्ण खात्री पटलेली असते की हे समद काही कृष्णीला माहिती आहे आणि त्याचमुळे आढळरावांनी आता कृष्णाकडे धाव घेऊन ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. हे सगळं कसं घडलंय, कशा पद्धतीने घडून आणलं गेलंय, हे सगळं आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायचं आहे, पाहायचं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता आपण पाहतोय की इकडे आढळराव प्यायलेले असतात पण त्यांना इथे थोडीशी नशासुद्धा चढलेली असते, पण ते एवढे तर शुद्धीत असतात की समोर येणारं माणूस त्यांना व्यवस्थित समजलेलं असतं. जेव्हा ते रस्त्याने धावतात तेव्हा अनुसयाची आणि त्यांची टक्कर होते, धडक होते. त्याच वेळेला अनुसया खाली कोसळती. जेव्हा आढळराव तिच्याकडे पाहतात तेव्हा ते तिला ओळखतात. अनुसये अनुसये म्हणून आरडाओरडा करतात पण अनुसया त्यांना चकवा देऊन पळत असते. पण तरीसुद्धा इथे आढळराव तिच्या पाठीपाठी पळत असतात. जेव्हा आढळराव तिच्या पाठीपाठी पळतात तेव्हा मात्र अनुसया खूप मोठ्या अंतरावर जाऊन पोहोचलेली असते. आता आढळराव पुढे आणि त्याच आढळरावांचा पाठलाग करत इकडे समर आणि कृष्णासुद्धा आलेले असतात. पण तेवढ्यातच आता इकडे समर येतो आणि आढळरावांच्या डोक्यात एक खूप मोठी काठी घालतो आणि त्यामुळे आढळराव खाली पडतात. आढळरावांना लागतं. कृष्णा तेवढ्यात जाणार तर इकडे दुष्यंत मात्र कृष्णाला शोधत शोधत तिथपर्यंत जाऊन पोहोचलेला असतो. आता जेव्हा इकडे कृष्णा तिथून निघून जाते त्याच वेळेला आढळरावांना कृष्णासुद्धा तिथून जाताना दिसते. त्यांना ह्या गोष्टीची लिंक लागते. अनुसया होती, त्याचसोबत इथे कृष्णीसुद्धा होती. नेमका हा समदा काय प्रकार आहे हे आढळराव विचार करतात. इकडे आता बाळजाचा थरकाप उडालेला असतो. बाळजा खूप टेन्शनमध्ये आलेली असते की ती अनुसयाच होती म्हणून. मग आता तिचा शोध कसा घ्यायचा, हे खरं आहे का, पण अनुसईला तर मी माझ्या स्वतःच्या हाताने मारलंय ही सुद्धा गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे. आता आढळराव इथे विचार करतात की कृष्णी इथे कशी आहे. अनुसया तर मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. मी अनुसईला कधीच विसरू शकत नाही. अनुसया माझी बायको आहे, माझं सगळं काही आहे. अनुसया तू जर जिवंत असशील तर ये ग, हा आढळरावांना तुझी फार गरज आहे, तू ये ग, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला दुष्यंत फार रागात गेलेला असतो. तो विचार करत असतो माझ्या बापावर हल्ला कोणी केला, त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा बाप कोणत्या बाईच्या आणि कोणत्या माणसाच्या मागे धावत होता. त्याच वेळेला हा सगळा प्रकार झालाय. पण कृष्णा मात्र आता तोंड उघडत नाही, कारण दुष्यंतने कृष्णाला आणि समरला काही पाहिलेलं नसतं आणि त्याचमुळे कृष्णा म्हणत असते बघू जेव्हाची तेव्हा. जर दुष्यंत सरकारांनी सांगितलं की त्यांनी समरला पाहिलंय तर मग गोष्ट वेगळी. आता दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आढळरावांना शुद्ध येते तेव्हा ते ताबडतोब लगेच कृष्णीकडे धाव घेतात. आता कृष्णाकडे आल्यानंतर ते रडायला लागतात. कृष्णा खरं खरं सांग, मी रात्री तुला आणि अनुसयाला पाहिलंय. अनुसया जिवंत आहे का? अनुसया तुला भेटली का? अनुसया कुठे राहते? अनुसया कशी आहे? सांग कृष्णे, सांग. मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही. सांग कृष्णे, ती माझं पहिलं प्रेम आहे, ती माझी बायको आहे. बाळजाने तिचा पूर्ण इथे अंत केलाय. बाळजाने तिला खतम करण्याचा प्रयत्न केलाय. माझ्या एका चुकीमुळे आमचा इथे जो काही राजा राणीचा संसार होता तो मोडलाय. कृष्णे खरं खरं सांग. कृष्णे बोल, कृष्णे बोल, असं आढळराव म्हणत असतात. त्याच वेळेला आता कृष्णा म्हणत असते हो 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 आबा, अनुसया जिवंत आहेत. काय? अनुसया जिवंत आहे? कुठे? चल मला दाखव, मला भेटायचंय तिला. नाही कृष्णे, ह्या बापाची शपथ आहे तुला. कृष्णा म्हणत असते नाही, आत्ता ती वेळ आली नाहीये. तेवढ्यातच दुष्यंत येतो आणि दुष्यंत म्हणत असतो कशाबद्दल तुम्ही बोलताय आणि हे आढळराव इथे काय करायलेत? त्यावर कृष्णा म्हणत असते काही नाही, त्यांचं काम होतं, त्यांच्या डोक्याला मार लागला होता. मी तर घरी जाऊ शकत नाही म्हणून मी त्यासनी इकडे बोलवलं म्हणून ते आलेत. आता कृष्णा हे सगळं काही बोलल्यानंतर दुष्यंत मात्र तिथे थांबत नाही. त्याच वेळेला कृष्णाला आता आढळराव म्हणत असतात कृष्णे तुला माझी शपथ आहे, जर तू खरंच मला बाप मानत असतीस तर मला अनुसयाकडे घेऊन जाशील. कृष्णे मी तुला काय सांगायलोय ते तू ऐक.
त्यावर लगेच आता कृष्णा म्हणत असते, थांबा, मला दुष्यंत सरकार कुठे आहेत, काय आहे ते बघावं लागेल आणि त्याच नंतर मी तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जाऊ शकते. आता दुष्यंत हा कामानिमित्त थोडासा बाहेर गेलेला असतो. आता तेव्हा कृष्णा आढळरावांना म्हणत असते, आबा तुम्ही काळजी करू नका, त्या जिवंत आहेत, पण त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी ते आलेले आहेत आणि ते एकट्याच नाही आहेत. त्यावर आढळराव म्हणत असतो, त्या एकट्याच नाही आहेत म्हणजे? तेव्हा कृष्णा म्हणते, तुम्हाला सांगू का, ते एकट्याच नाही आहेत, तर त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा समर आहे आणि सगळी कथा सांगते. आणि त्यानंतर ती आता अनुसयाकडे घेऊन जाते. जेव्हा अनुसया आढळरावांना पाहते तेव्हा ती रडायला लागते. इथे समर म्हणत असतो, तुझी इथे येण्याची हिंमत कशी झाली? त्याच वेळेला कृष्णा म्हणत असते, समर शांत बस, त्या दोघांना भेटू दे. त्याच वेळेला आता आढळराव रडतात. अनुसयेचे हात हातामध्ये घेतात, तिला समजवतात आणि म्हणतात, अनुसये तू जिवंत होतीस, किती दिवस मी तुझी वाट बघितली, शेवटी आपण दोघं एकत्र आहोत, हीच गोष्ट माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे. तर इथे दुसऱ्या बाजूला बाळजा आता इकडे जयकांतला म्हणत असते, आढळराव कुठे आहेत? आढळराव आणि कृष्णा ह्या दोघांवरती सुद्धा तू लक्ष ठेव. तेव्हा जयकांत म्हणत असतो, का, काय झालंय? मी तुला सांगितलं ना, तेवढं कर. ते कोणाला भेटतात, कुठे जातात, ह्या गोष्टी तू ताबडतोब सांग. तेव्हा आता जयकांत ताबडतोब सगळ्या गावभर फिरायला सुरुवात करतो. कृष्णा कुठे, आढळराव कुठे आहेत? तर आता शोधत शोधत त्याला खबर लागते की आढळराव आणि कृष्णा ह्या दिशेला गेलेले आहेत म्हणून. तर इकडे ते सगळेजण बोलत असतात. त्याच वेळेला अनुसया म्हणत असते, त्या बाळजामुळे आपला संसार उद्ध्वस्त झालाय, त्या बाळजाला मी कधीच माफ करणार नाहीये. तेव्हा आढळराव म्हणत असतात, हे बघ कृष्णे, तू अजिबात माफ करू नकोस, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनुसया, हा पोरगा हा आपला आहे का? त्यावर आता लगेच अनुसया म्हणत असते, हो, हे आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे आणि हा आपलाच पोरगा आहे, समर. त्यावेळेस आता समरला राग येतो आणि तो काही आढळरावांना बोलत नाही. त्याच वेळेला आता इकडे जी कृष्णा आहे ती म्हणत असते, हे बघ समर, आता हा राग रुसवा सोडून दे, पण त्यांना भेट आणि त्यांची भेट घे. त्यांना किती आणि किती अनुसया काकूंबद्दल किती काय काय वाटत होतं, ह्या सगळ्या गोष्टी तू एकदा बघ तरी. तर इकडे आता जयकांतला पाहिलेलं असतं की आढळराव आणि त्याचबरोबर कृष्णा एका बाईच्या आणि एका पोराच्या घरी भेटलेले आहेत. ते कोण आहेत, काय आहेत, हे तर गोष्ट त्याला माहिती नसते. त्यामुळे तो बाळजाला तेवढंच सांगतो की मी आत्ता आढळराव आणि कृष्णाला एका बाईच्या, ती वयाने तुमच्या वयाचीच असेल, तिच्याकडे तिच्या हातात हात घालून तिथे उभे होते, तेच मी तुम्हाला पाहिले आणि तेच मी काकीसाहेब तुम्हाला सांगायला आलोय. त्यावर बाळजा म्हणत असते, अरे मूर्खा, मग मोबाईलमध्ये फोटो काढू नयेस का? त्यावर आता जयकांत म्हणत असतो, काकीसाहेब, मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची होती म्हणून मी धावतच आलो. आता मात्र बाळजा खूप घाबरलेली असते, डोक्याला हात लावूनच बसते. तिला असं वाटतं की अनुसया जिवंत आहे, अनुसया परत आली, आता मी काय करू, आता काय करू? हे सगळं काही एवढं कमवलंय, ही सत्ता, प्रॉपर्टी, एवढं नाव, हे सगळं काही जाईल का? अनुसया जर परत आली तर ह्या आढळराव माझ्या हातात राहणार नाही, सगळी प्रॉपर्टी, माझं सगळं काही काळे कारनामे सगळे पुन्हा पुढे येतील का? असा विचार बाळजा करू लागती. पण तेव्हा विचार करते, नाही, काही जरी झालं तरी सुद्धा एकदा मेली नाही म्हणून काय झालं, पुन्हा एकदा मी तिला गाडून टाकेल, मारून टाकेल, तिला मी पुन्हा जित्ती ठेवणार नाही, असा अनुसया विचार करत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे दुसऱ्या बाजूला मात्र आढळराव आणि अनुसया हे भेटलेले असतात. पण आता ह्या सगळ्या गोष्टीवर समर काय रिॲक्ट करेल आणि दुष्यंतला ह्या सर्व गोष्टी समजल्या तर तो काय करेल हे पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे. तर अशाच मालिकेंचे अपडेट्स आणि रिव्ह्यू पाहायचे असतील, जाणून घ्यायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन ट्विस्ट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.